हायला ह्या बचत गटाच्या बाया आहे ना, मिटिंगला हजर राहा म्हणलं तर एक साधे हजर राहत नाही. म्हणजे कसं आहे, एकदा का मिटिंगला हजर राहिल्या तर सगळेजण मला वेळेवर पैसे देतील ना. पण काय आहे, 9 जणींचे मला पैसे गोळा झालेत, ह्या दोघींचे पैसे राहिलेत. हां, ती एक सुमन कुटे राहिले आणि ती एक शांताबाई, तिचे एक पैसे राहिलेत. आता ह्यांचे पैसे घ्यायसाठी मला ह्यांच्या घरी जावं लागते. आता आलो आहे सुमन कुटेच्या घराजवळ. आता त्यांची गाडी घेतो आणि बचत गटाच्या हप्त्याचे पहिले पैसे घेतले पाहिजेत. सुमन कुटे तर इथंच बाहेर वावरात दिसते या. बरं झालं, घरी जायचा तर ताप वाचला. इथं वावरातच जाऊन त्यांच्याकडून पैसे घेतो. हो सुमन मावशी, सुमन मावशी. काय रे भाऊ, काय चाललंय? काय नाही, हे काय निंदायचं चाललंय. निंदायचं चाललंय का? बाय भेटू नाही राहिलं. हा का, चांगलं आहे तुमचं. मग आता काय करावा, आता प्रत्येकाचा आता हा सीजन आला येतं नाही बाई. 4 थेंब झाले का रात्रीतून बल उठत आहे ते. हां, मग ते काय आता पावसाचे दिवस आहे म्हणल्यावर गवत येणारच. पण पोषा पाणी चाललाय नुसता. हा का? हा, जोरात येईना जाईना. नाही, पण आमच्या मागं बरीच कामं लावता तुम्ही. काय काय म्हणजे काय विचारताय सुमन मावशी? हां काय कामं लावली? हां, आता ही घरची कामं करायला तुम्हाला वेळ आहे हा, आणि बचत गटाचा हप्ता द्यायला वेळ नाही का तुम्हाला येऊन? आमच्या हप्ते कवा थकले एवढे तुम्ही आज आम्हाला लगेच हे करायला लागले. आजपर्यंत दिलं का थकून? नाही, थकून नाही दिला. मग? पण कसं आहे, आम्हाला जर तिथं ऑफिसला वेळेवर येऊन तुम्ही जर हप्ते भरले तर आम्हाला तरी ताप आहे का तुमच्या मागं फिरायचा? अहो तुम्हीच म्हणले तर आम्ही ऑफिसला येऊन भरू, त्याच्याबद्दल नाही वाद. पण आज एवढ्या बाया राहत्या बचत गटाच्या, त्या कोणच्या बायाच्या हप्ते याळाव येते. आता हे बाय, मला आहे ना आज द्यायचे आणि उद्या द्यायचे, त्याच्यामुळं मला ते तुमच्याशी ना एवढे डोके लावायला टाईम नाही राहत मला. त्याच्यामुळं मी देऊन मोकळी होते. कोणाचं काही हो तिकडं मागं राहते कामं. पण ते आमच्या गल्लीमध्ये हे बाय नुसत्या पाठीभर बाया गोळा करीत आहे, फायदे करून घेत्या नुसते. ज्या दिवशी हप्ता द्यायचा का त्या दिवशी काही काळे तोंड करते, आज पैसेच नाही आमकच नाही. बरं का सुमन मावशी, हां, मीटिंगला आहे ना तुम्ही प्रत्येक टायमाला हजर राहत जा. आता आहे ना हे कामधंदे राहते ना, त्याच्यामुळं एखादी मिटिंग हे होती. एखाद्या मिटिंगला समजून घे जा. आता प्रत्येकाला मी राहतेच आहे ना. नाही, प्रत्येक मीटिंगला असता तुम्ही. पण कसं आहे, आम्हाला पण लय काम असतात. नुसतं काय माणसाच्या मागं फिरून आम्ही नुसते हप्तेच बचत गटाचे गोळा करायचे का? नाही ना हो, सगळं खरं आहे तुमच्यावालं. पण माय एखाद्या टायमाला फक्त हे होतंय, बाकी मी प्रत्येक हप्त्याला उभी राहते. हे बघा, आत्तापर्यंत आहे ना आपलं, तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या 11 जणांचा बचत गट आहे. हां 9 जणीनं हप्ते बरोबर वेळेवर दिलेत ऑफिसमध्ये आणून. हां, आता तुम्हीच 2 माणसं असे राहिलाय, एक तुमचा हप्ता आणि आता आहे ना मला त्या शांताबाईकडे जायचंय. अहो मला आता आहे ना, हां मी म्हणले ये बाय काम रोजच राहीन, ये ना आता घरी यायला आणि जायला. साहेब जर कधी बी जर आले ना तर मग मी जायचे मळ्यात आणि तुम्ही यायचे. हां, बरोबर आहे. मी आता विचार करीत होते का आता आहे ना थोडंसं की 1 तासभर आहे ना या अंग ते अंग करावा आणि यांचा हप्ता देऊन यावा. पण बरं झालं तुम्ही आले, घेऊन जा आता तुमचा हप्ता. बरं द्या मग. म्हणजे माझाही ताण मिटून जाईन तिथं ऑफिसपर्यंत यायला. बरं झालं. किती हां किती आहे? हो सुमन मावशी, विसरला का काय तुम्ही? 3000 तर भरायचेत का? जास्त नाही. नाही जास्तीचं नाही, पोरांना दिले मी पाहिले नाही. हां हां 3000च आहे. आहेत ना? हां बरं. मला आहे ना आता तिकडंच यायचं होतं, पण बरं झालं तुम्ही आले. आता माय बी ताण मिटला. गडीचं पडलंय आता. एक आत निघाली तेवढी ढिल्ली होती या पाण्या पावसाची. बरं मग सुमन मावशी, हां बरं येतो मी. आता शांताबाईच्या घरी गेलं पाहिजे. शांताबाईच्या? हां तिनं घेतला का हप्ता? हां मग हो, तिनं तर कर्ज लय घेतलंय. किती घेतलं? तिनं बघा 40,000 रुपये कर्ज घेतलंय. हे बापू. आणि महिन्याचे आहे ना तिला 4,500 रुपये भरायचेत. अहो 6 महिने झाले तिने एकही हप्ता दिला नाही अजून मला. तुम्ही एवढं कर्ज कसं काय दिलं तिला? हे बघा, प्रत्येकाला कर्ज दिलेलंच आहे आणि प्रत्येकाची वेळ आहे म्हणल्यावर आम्हाला देणंच भाग आहे. हवं त्या बाईंना दुसरे पण 5-6 गट आहे तिच्यावाले. काय म्हणता? हां 5-6 गट? आणि मी ना तुम्हाला सांगू का, मला आहे ना एवढ्या चौकशा करायला टाईम नाही राहत. मागं राहत आहे काम. बर त्याच्यामुळं आपण उचललं, आपल्याला गरज आहे म्हणून आपण उचललं
आज द्यायचं आणि उद्या द्यायचं पटकन देऊन टाकलं म्हणजे दुसऱ्या पायला थोडीफार सूट भेटती त्याच्यामध्ये, म्हणून मी लगेच नील करून टाकीते. आणि मला खरंच आजपर्यंत मी हप्ते उचलीत आले, पण मा दारापोत मी कोणाला येऊन दिलं नाही. नाही नाही खरं आहे तुमचं, पण तुम्हाला कधी वाटलं का? नाही नाही. पण त्या बाईचं आहे ना, तुम्हाला सांगते, रोज साहेब येते आणि तिच्या दाराशी ना इतके भांडणं होत्या का माप नाही. ती बाई आज काय पैसेच नाही, मी तुम्ही दुपारी या, तुम्ही तिसरा पारा या, नाही तर मग उद्या शनिवारी या, सोमवारी या, नाही तर मग काही साहेब आले का मग दारं लावूनच बाजूला निघून जायचं, काही बहाणा करायचं. अरे बाप रे. तुम्ही म्हणते 40,000 रुपये दिले, मानाव म्हणू नका, नाही तर मशीन. नाही नाही, मी कशाला तुमचं नाव घेतोय. हा कसं आहे, तुम्हाला तुमचे कामं करायचे, वरून नेमून दिले ते करायला लागत आहे, पण आमच्या सारख्याला नाही ना बोलता येत. मशीन ही भरणार आहे का माकडचं, असं होईल ना. हो, मग जनावर काहीतरी कामधंदा करतच असेल ना. तो असाच आहे. असाच आहे म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? फक्त आहे ना, याची टोपी त्याच्या डोक्यात आणि त्याची टोपी त्याच्या डोक्यात. तिला काम गोड लागत नाही, त्याला काम गोड लागत नाही. पैसे आले का उदू उदू खुदू खुदू करायचं, हा. आणि पैसे गेले का मग याच्या दारी भीक मागायला जायचं, त्याच्या दारी भीक मागायला जायचं. कोणाच्या हातात जर पैसे दिसले ना, त्याला इतकी मोह निघाली त्याने, इतके गोड बोला त्या का बस. हायला म्हणजे आयत खावच दिसतोय तो पण. हा, दोन्ही सारखेच, त्यांना कामं नाही गोड लागते. आणि मला ये बाय, आपल्याला कोणची कटकट नाही आवडत. आपलं कामधंदा करून आपल्या याच्यामध्ये कोणा पैसे रुपये मागायला जायचं नाही. आता कोणी काय घरी सावकार नाही राहत, प्रत्येकाला वेळ येते, त्याच्याबद्दलचं नाही आहे. पण मग आपण, मी म्हणते आपण उचललं ना, जसं घ्यायला गोड लागतं तसं द्यायला सुद्धा जड जाऊन देऊ नये. हा. आता किती थकले त्या बाईची. 6 महिन्यात नाही एक पण हप्ता दिला नाही अजून. मी ना, ज्याला गरज आहे त्याला नाही देते. त्याला किती माणसाला गरके घालायला आहे, आणि ज्याला ये नाही द्यासारखे नाही त्यांना पटकन काढून द्या. नाही मावशी, तुमचं म्हणणं पण बरोबर आहे, पण मी आहे ना आज बचत गटाच्या हप्त्याचे पैसे घेतल्याशिवाय तर मी जाणार नाही. आता तुम्ही त्याच्या इकडं काय मुक्काम करणार आहे काय? तिच्या घरीच जाऊन बसणार आहे आज मी. पहा बाई, तुम्हाला भेटलं तर चांगलंच आहे, देवाची कृपा. हो, जोक नाही ना. 27,000 रुपये घ्यायचे आहेत मला. तेच म्हणले, दिले तर चांगलंच आहे. दिलं म्हणजे दिलंच पाहिजे तिनं. मग पहा आता काय होईन ते. बरं मावशी, हा येतो मी आता, शांताच्या घरीच जाऊन येतो. हा या मग. ये का तिकडं झोपले काय ना बाई, यांना तर ना नुसती झोप भरली बाई. इकडं मला अशी भूक लागून गेली आहे, असं झालंय कवा जेवल. चहा गेले फक्त सकाळी. बाई नुसते झोपा काढी त्या. ओ मी काय म्हणते, उठा. काय काय आता डबा घेऊन कुठं चालली? कुठं चालली म्हणजे? मी काय म्हणते, काय हा डबा घेऊन जा बर का. हा, बोल. आणि भाजी घेऊन या हॉटेलमधून. रोजच हॉटेल मधलं खाते का? आणि मग हॉटेल मधलं खाऊ खाऊ अरे मुळ्यात वाढल. नाही नाही, जाऊ दे, वाढू दे मुळ्यात मला. पण तुम्ही ना एवढी भरून भाजी घेऊन या, येताना 20 रोट्या घेऊन या. 20 रोट्या? हा अरे खाऊन खाऊन झाली पाय कशी म्हशी सारखी. म्हणजे अरे नुसतं खाती 20 रोट्या मिसळ. अरे खाती काय काय तू? या बाय, तुम्ही 10 खा आणि मी 10 खाईन. वाटलं तुम्हाला नाही खावाल्या तर तुमच्या वाट्याच्या मी नाही, नाही, खाय. आणि या बा, संध्याकाळचं बी काम होऊन जाईल. काय करा, एवढी भरून नाही ना भाजी घेऊन या. पनीरची भाजी आणा. आज पनीर आणू का? मग मिसळ नको का? नाही नाही, ते मिसळ खाऊन खाऊन कटाळा आलाय. रोज रोज मिसळ मिसळ काय. आता मी रोज एक नवीन चमचमीत भाजी सांगणार आहे. आज पनीरची झाली का उद्या लगेच मशरूम मसाला सांगणार आहे. वा वा वा, आयुष्यच परवा करायचं. लगेच शेव भाजी. हा, तेरवा का लगेच चिकन हांडी, मटन हांडी. वा. एक 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 असं खाई या जीवनात मजा करून घ्या. बरोबर आहे. एवढं खाऊन खाऊन ये ना तुही मान अशी झाली आता ना, काय दिसत ना अशी वळत. अगं इडाव आणायपेक्षा मग आपण मोठ्या सायकलवर जाऊ ना. नका बाई, मला आहे ना लय कटाळा आलाय आता जायचा. मला आहे ना फक्त आणून द्या. आणलं का जेवते आणि लगेच पडून घेते. हा बरोबर आहे. तुला आहे ना खायचा नाही काटाळा, हा, तुला याय जायचा लय काटाळा येतो. तर यायचं म्हणलं मग ते गाडीवर बसा आणि तिथपर्यंत जा आणि परत घरी या. आणि मी काय म्हणते, बोल. 2 राईस आणा बरं का. राईस बी एक साधा आणा साधा. आणि एक जिरा राईस आणा.
फुल आणू का हाप आणू? हापकाला आणि त्या बरं फुल आणतो. फुलंच आणा ना. अरे एवढं उठल का बाई ना ग कुत्र्या मांजरांना नाही नाही काय नाही काय नाही, तुम्ही काय टेन्शन घ्या, मी आहे ना. आणतो बाई, जे सांगितलं काम करतो. आणि तुम्ही काही मुसके घालेले का? तुम्ही खाते ना गाचा गाचा. अगं मी खाणारच आहे ना. आणि मग तो निमताना मी केव्हा निवत चाललो ना बाई. आणि आता मस्त जाडे जुडे झाले, एवढी ढेर आली तुमची वाली. नाही झालो, चांग झालो. आणि मग काही नाही, मग जातो मी आणा. बरं मी काय म्हणते, हा, जरा बोल. हा डाबा. डाबा दे. आबा मला आहे ना 5 पैठणे घ्यायचे बरं का येवल्याला. आता साड्या घ्यायच्या निघालं का? आणि मग काही उघडी राहू का? 5 पैठण्या आणि ते कपाट एवढं साड्यांनी सडून चाललंय, त्याचं काय करायचं? त्यामुळे त्या जुन्या झाल्या, आता मस्त नवीन नवीन फॅशनच्या आल्या का लगेच घेत राहायच्या नुसत्या. एवढा पैसा का उरावून यायचा आहे का? एका दिवशी जायचंच आहे. हो, आल्या जीवनात मजा करून घ्यायची. काय आहे शरीर म्हणजे पाण्याचा बुडबुड आहे, कधी एक दिवस जाणारच आहे. हो, ते बरोबर आहे का नाही? सगळ्यांना नाही वेळ तर- येते. हा म्हणून आहे ना मजा आजा करून कपडे लते घालून खाऊन पिऊन घ्यायचं. ते गाणं आहे ना एक, ते नाही का? तुला येतं का? म्हण ना मग. अहो ते नाही का कोणतं? हा, तुला की पाजत करले तुला करे रखवाली, अरे उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. वा, है ना? मग एकच नंबर. मग काय एका दिवशी गेलं मरून म्हणजे सगळ्या ठिकाणी राहतं. हा, खरंय खरंय भाऊ. मग त्याच्यामुळेच मी ना घेते मजा करून बाई. तुझा अभ्यासही चांगला आहे रे, गाणं बिनन. हा ना. हा नाही अहो, तुम्हाला सांगते मी म्हातारीची येड होते ना, असे गाणे म्हणायची शाळेत जायची तवा. पण आता तुमच्या नशिबात पडले ना, पार गेलं सगळं, भंगार झालं आयुष्य. मा पण तो एकटी ना घरात म्हणायचं ना गाणं. तुला काय माणसंच जोडी पाहिजे का? नाही मी म्हणत राहते ना. करम नको ते गाण्यानं. हा असं होतं बाई. हा ते बरोबर आहे. मग आता झालं का सगळं? आता बर का शांता, हा हा डबा काही देऊ नको. हा मी तिथून आहे ना पार्सल आणतो पिशवी मध्ये. ते पिशवीत काय एवढं येणार आहे? याच्यात वाटायचं दफादफ भाजी आणायची तर. अगं याला ना धरता येणार नाही आणि याला पिशवी पुरणार नाही. बरं द्या इकडं. हा, मी पार्सल घेऊन येतो. हा. हा आणि मी काय म्हणते, थोडे ना लाडू बनवायचे मला. येतानी ना काजू बदाम पिस्ता मनुके, हा एवढं सगळं घेऊन या. आणि खार का आणा 5 किलो. बरं, मग ते काजू बदामाचे पाकिटच भेटतील. सगळं भेटत आहे, तुम्ही फक्त तिकडे जा, सिटी फ्रेश बाजारात जा. सिटी फ्रेश? हा. ती फ्रेश बाजारात जातो, पण अजून काय काय आणायचं हे सांग. अहो तेवढं आणा ते लाडूचं साहित्य. हा, ते आणतो काजू बदाम हा सगळं काय. मनुके. मनुके सगळं आणतो. कारका हा 5 किलो कारका. 5 किलो खार का आणा. आणि खोबरं आणा 3 किलो. खोबरं 3 त्याच्यात किलो. मिक्स करायला. हा बर का? हा. हा आणि आता ते एवढं खोबरं आणि काजू खाल्यावर अजून चांगली लट्टू आहे, म्हणजे तुला घराच्या दरवाजातूनही निघता आलं नाही पाहिजे. अहो उलट लोक तुम्हाला नाव असतील ना मग. हा. म्हणशील काय त्या पिण्या त्याच्या बायकोला जीव लावितो. हा काय त्याची बायको म्हणशील झाली. हा मस्त तगरचे तगर. हा तगरची तगर. आणि मग जा ना आता मग. हा, जातो ना मग मी घेऊन येतो. पण मग काही पैसे बिचे दे. हा पैसे ना ते सगळं तो हातात आहे बाई, मा आहे, हातात आहे. कुळ काय. मग जरा या बा ये ना 5,000 रुपये. हा 5 आहे का? हा बर बर. लागले ना तर फोन पे हो पैसे, ते फोन पे मारा बर का. हा मारी. हा एवढे नाही लागायचे, लागतील. आणि जे राहिले ते माका आणून द्या परत. हा देतो ना बाई. हा हो, तुमच्या दाकात आहे, आम्हाला द्यावंच लागेल. जा मग. जातो मग, सगळं घेऊन येतो. हा हा आणि तू मग बस इड. हा हा मी आलो तरी अर्ध्या तासात. लवकर या, मला लय भूक लागेले. हा आणतो ना, लगेच नाही ना, एवढी भूक लागली तुला. मग सकाळी काय ती छान खारी खाली फक्त. आज तुम्ही नाश्त्याला आणलं नाही. नाही, आज नाही काय आणलं. मी जाऊन येतो मग. हा या लवकर. चला आता आहे ना, येतील तवर भाजी रोट्यान ते घेऊन, तवर कपडे तरी धुवून घेते. काल बी धुणं धुतलं नव्हतं. किती लांब आहे या शांताबाईचं एक घर. मळ्याच्या शेवटच्या कोपऱ्यात एक राहते. अरे ऑफिसमध्ये पैसे दिले असतं आणून तर मला एवढ्या लांब यावं लागलं नसतं. काय आता आपल्याला वसुली करायची, साहेबांनी सांगितलंय पैसे वसूल कर म्हणलं, गेलंच पाहिजे आपल्याला. राम राम काका राम. राम राम. काय कुठं तळा? कुठं डळला म्हणजे? हा, चाललंय घरी तुमच्या.
घरी काय बचत गटाचे पैसे कोण हप्ते द्यायचं? हप्ते बचत गटाचे हप्ते आले बी का? आले का? अरे मी मागच मा बायको को पैसे द्यायला होती. पैसे दिले होते? मग बचत गट भरायचा ती म्हण मी तवाच देऊन टोयल होती. होय. हा 6 महिने झाले एक पण हप्ता दिला नाही. 6 महिने? हा हा. अहो ती दर महिन्याला मागून हप्ता पैसे घेते माहितीये का? होय. हा मग हप्ता काय भरत नाही? आता तिलाच माहितीये भाऊ कसं आहे सगळं तिच्या हातात आहे. माग 2 पैसे आले का ती घेती काढून. चांगलंय चांगलंय. असं काम आहे बाबा. नाही बरं आहे म्हणजे तू पैसे देतो हा आणि तुझी बायको काय मला हप्ता देत नाही? नाही असंही वा, वा. दोस्त तिचा आहे का माये? नाही नाही तुझा दोष नाही. मग मा कसं आहे गंगाराम भाऊ केलं तर केलं नाही तर त्याला लाईट गेलं. बरं मग द्या बचत गटाच्या हप्त्याचे पैसे आता. अहो गंगाराम साहेब तुम्हाला काय सांगू आता माझ्या का पैसे असते तर मी दिले असते पण सगळं तिच्या हातात कारभार आहे तिच्याकडूनच घ्या. होय. हा माझ्या हातात असतं हा. ना तुम्हाला लगेच म्हणलो असतो "हो, गंगाराम साहेब हे पैसे न तुम्ही आपल्या पैशात कधी मन मोकळच मा. होय. हा चांगलंय चांगलंय. म्हणून माका लक्ष्मी येते. लक्ष्मी येते. हा हा मग लोकांची घेतलेली लक्ष्मी कोण द्यायचं? हो साहेब बोला. तुम्ही बाया पाहून पैसे द्या त्या. हा हा तुम्ही आम्ही आमच्या सारख्यानं मागितल्यावर देते नाही म्हणजे तुम्ही ना बायांना पाहूनच पैसे देते हो. हा असं नाही बरं का. मग ह्यो महिलांचा बचत गट आहे. अहो महिलांचा बचत गट आहे समजा हक्क त्यांचाच आहे त्या पैशावर. हा पण तुम्ही आम्हाला देणार आहे का? आम्ही म्हणणार आहे 1001 रुपये द्याव साहेब तुम्ही नाही देणार. कसं काय देणार? आणि मग कसं आहे आम्ही आहे ना कोणत्या पुरुषाला देऊ शकत नाही. हा महिलांचा बचत गट आहे. महिलांनी पैसे मागितले तर देणारच आम्ही. देणार. हा मग त्याच्यामुळे आम्ही आमच्या खिशात तुतीच नाही कोणाचे पैसे. बराबर आहे तुमचं. जातीच्या कण घ्या तुम्ही. मग आहे का घरी? हा होती मागा मी आता घरून आलोय ना. हाय. हा होती. बरं बरं येतो मग मी. हा या नाही काय बा गंगाराम साहेब तर थकत असतील. याच्या घरी जाय बचत गट भरायला त्याच्या घरी जाय भरा बचत गट म्हणजे किती अवघडी. आणि बायकोला मी तर 6 महिन्यापून हप्ते तिच्या का पैसे देत आलो आणि ती हप्ता जर भरीत नाही मग एवढे पैसे करते काय? हां यायला काय बा आता गंगाराम साहेब गेलं आता घरी नाही बोलल तिची ती काही बी आपल्याला काय करायचं. जाऊ दे मी जे येतो गावातून आता मा काम पाहू दे मला. यांच्या पैशां मागं पडून मला नाही जमायचं बघ. बाई यांचा तर अजून पत्ता नाही आहे. मा सगळं धुणंही झालं आणि वाळत टाकलं तरी या बाबाचा पत्ता नाही बाई. कवा सुधरल तर सुधरू बाबा. अजिबात बायकोची काळजी नाही. काहीला भूक लागली असेल का काय हा थांबा आता येऊ दे चांगलं खस कटवून टाकी दे. हॅलो बाई एकदाचा घरी. हां शांताबाई मस्तपैकी आपली बादली घेऊन फिरते. ओ शांताबाई. काय हो साहेब? काय हो साहेब? वा 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 चांगलं आहे. नुसतं म्हणायला साहेब हो आम्ही. आणि मग काय झालं? काय झालं? हो आमचे ना एखादं ते काय म्हणतात बरं का गाढवाचं चांगलं आहे जीवन हा त्याच्यापेक्षा आमचं जीवन खराब करून टाकलंय बघा. बरं जाऊ दे या ना साहेब बसा ना. नाही आलोय आता बसतोच. हा बसा ना साहेब. हा हे काय बसलोय. हा हा पाणी आणते तुम्हाला. नाही बसा बसा. नको का? काय पाण्याची गरज नाही. काय चहा ठेवू का थोडा? चहा नको बघा. काय झालंय माहितीये हा. का सध्या मला खोकला यायला लागलाय त्याच्यामुळे मी चहा पित नाही बघा. हा कॉफी करू का मग? नाही कॉफी बिपी काहीच नको बघा. काहीच नको का? हा बरं जाऊ द्या थोडे पोहेच हलवी ते. नका हो. हा? मी आहे ना सकाळ घरातनच खाऊन आलोय बघा. हा का? हा त्याच्यामुळे मला काहीच नको. हा तुमचं ना साहेब तुम्ही कधी आले का अशीच कधी चहा नाश्ता काहीच करते ना आमच्या घरी. नाही कसं आहे माहितीये का हं. चहा नाश्ता करून आमचा काय फायदा नाही बघा. हा ते नसलं तरी चांगलं आहे आम्हाला. हा ना. हो बाकी काय साहेब तुमची तब्येत बरी आहे ना? हा मी एकदम मस्त आहे हो. माझ्या काय तब्येतीला दाढ भरली आहे. नाही म्हणजे सगळं चालू आहे ना व्यवस्थित तुमचं घरात परपंच?
प्रपंच वगैरे सगळा चांगला आहे आमचा. हा ना. हो. हा, आता आहे ना उलटा आमचं असं झालंय, हा जेवढा प्रपंच सुखात चालत होता ना हा. तेवढा आता कसं आमचं वाटुळं होईल एवढं नक्की फिक्स झालं समजा. म्हणजे असं काय घडलं? काय घडलं? हा हा, काय विचारताय काय घडलं म्हणून? मला सांगा, हं. तुम्ही बचत गटाचे पैसे उचलले हा उचलले. हा का ना? हा थोडे पण नाही हो, तुम्ही हा 40,000 रुपये घेतलेत ना. हा. हा, आता काय करते साहेब, आमची परिस्थिती तशी ना हो. नाही परिस्थिती आहे बघा, हा. तशी सगळ्यांची परिस्थिती सारखी नसती. हा हा, मला पण कळतं, मला पण माणसाची जाणीव आहे हा की बाबा माणसाच्या आजकाल सगळ्यांची परिस्थिती काहीकांची वाईट राहते, काहीकांची चांगली राहते. आणि परिस्थितीला काय झालं म्हणताय तुम्ही? परिस्थिती काय वाईट आहे? तुमची तर चांगली परिस्थिती आहे गावात. साहेब काय हो तुमचं नावही विसरून जाते मी. काय म्हणले नाव? गंगाराम हागवणे. हा अहो मी काय म्हणते, हागवणे साहेब, हा. आमची परिस्थिती चांगली असती हा. तर 40,000चा हप्ता उचलला असता का आम्ही? सांगा बरं तुम्ही. हा हे बघा, मग तुमचं तर हे स्वतःचं गाव आहे, हा तुम्हाला जमीन जायदाद घरदार आहे, हा आहे का ना? बाहेरच्या गावातली माणसं इथं गावात येऊन राहिलेली आहेत, हा राहिलेत ना, हा. ते बिचारे हाताव पोट भरतात, रोज कष्ट करतात, 2 रुपयाचं काम करून आपलं त्यांचा उदरनिर्वाह करतात. हं. इज्जतीसाठी आहे ना, हा. ती 1-2 दिवस अगोदर बचत गटाचे हप्ते देतात येऊन. हा ना. हा, काय म्हणले तुम्ही साहेब इतक्यात? इज्जतीसाठी? हा. म्हणजे आम्ही काही तुम्हाला काही बेइज्जत वाटलो काय? हा मला तसं म्हणायचं नव्हतं आणि मग बरं का, पण ते बिचारे वेळेवर हप्ते देतात आणि तुम्हाला बघून तर असं वाटत नाही, मस्तपैकी नवीन साड्या. हा, हो साहेब, हा. तुम्ही का आमच्या साड्यांपर्यंत जायला लागले का पार? हा बचत गटाची साहेब आहे ना तुम्ही, हा. साहेबाच्याच ठिकाणी राहा ना मग. मग साहेबाच्या याच्यावर बोलतोय मी तुम्हाला. मग हा मग तुम्हाला आमच्या साड्यांपर्यंत जायची काय गरज आहे हो? हा, मग एवढ्या नवीन साड्या नेसण्यापेक्षा बचत गटाचा हप्ता भरायचा. इकडे आम्ही साड्या नेसून इथं उघडं बसू, तुमच्या काय बापाचा तोटा जातो का? नाही माझ्या बापाचा काय तोटा होत नाही आणि मग बरं का, पण ते बिचारे गरीब आहेत ना, हा. ती वेळेला हप्ता आणून देतात. तुम्ही तर 6 महिने झालं एकही हप्ता दिला नाही मला. 6 महिने झाले. हा, काय बोलू राहिले तुम्ही? मग किती महिने झालं? मग देणार आहे ना आम्ही, थोडं दम काढा ना. मग कधी देणार आहे? तरी मी त्या मानावऱ्याला म्हणले हप्ता देऊन टाकाव, हे असे थोबाडे घेऊन येते आपल्या दारामध्ये. हा नवऱ्याला तुम्ही म्हणाला हप्ता द्या? आणि मग हायला, नवरा तर तुमचा मला आत्ता भेटला होता. ते काय माहिती का साहेब, हा. सगळा कारभार मानावऱ्याच्याच हातात आहे. मलाच तर त्याच्या हात पसरायला लागतोय हायला, चोराच्या उलट्या बॉम्बा. असं. त्याच्यामुळे ना आलं का तुमच्या ध्यानात आता? हा आता तुम्ही नवरा बायको असतीलच बरोबर का? हो, हो. हा सगळा कारभार कोणाच्या हातात असेल? तुमच्या. माझ्या. हा, हा? तसंच आमचं आहे. या बाय घरोघरी मातीच्या चुली राहत्या साहेब, थोडं समजून घ्या तुम्ही. हा आणि मग पटलं ना तुम्हाला आता? नाही एकदम मला आहे ना 1001% पटलं बघा. पटलं ना? हा. मग तेच मी म्हणते, एक तर तुम्हाला माहिती मानावरा किती दारूड बुसके आहे. हा त्याला रोजचे 4 क्वार्टरी लागत आहे. हा मुताट पिऊन पडतो इकडं हा. तिकडं, सगळा पैसा दारूतच घालतो. हा आणि मात पोटाला काहीच नाही. या बा साहेब, सकाळपासून आहे ना फक्त चहाच्या कपा होय. हा मला म्हणा तुला हॉटेलातून मस्त भाजी घेऊन येतो पनीरची, हा. अजून येतोय मला. हा त्याचा का तिकडं सपाटा झाला का काय काय माहिती? खरं कुणाचं आणि खोटं कुणाचं? तुम्ही काय नवरा बायकोने काय प्लॅन केलाय का? हा, हो, कसला प्लॅन? नाही म्हणजे मला असं म्हणायचंय, तुम्हाला काय बचत गटाचे पैसे द्यायचे नसतील तर तसं सांगा. हो साहेब, हा. आम्ही असे तसे लोक नाहीये. आजपर्यंत आम्ही कोणाचा 1 रुपया बुडवेल नाहीये का कोणाच्या 1 रुपयाला निमताळ नाही. आम्ही आमच्या जीवावर कष्ट करून आम्ही बारी बारी कपडे घालितो, जसं म्हणलं तसं खायला प्यायला आणतो. असं आम्ही लोकांचे पैसे बुडवाय रिकामा नाहीये. होय. हा. मग? नाही आता तुमचा नवरा मला भेटला होता. हा ना. हा, काय म्हणले ते? तोच मला म्हणत होता काय सगळा व्यवहार म्हणे माझ्या बायकोच्या हातात आहे. काय? हा, हो त्यांचं ऐकू नका, माझ्या हातात काही व्यवहार नाही, सगळे पैसे त्यांच्याकडे राहत्या. तुम्हाला सांगते साहेब, हा. कपाटाची चाव्याच त्याच्याकडे राहते. होय. हा कपाटाच्या चावी नवऱ्या पैसे राहतात. हा आखी मालमत्ता त्या कपाटात आहे. तो तर बिचारा काय मला म्हणला माहितीये का? हा म्हणला साहेब, म्हणला जर माझ्याकडे व्यवहार असता हा. तर मी तुम्हाला 800 पैसे लगेच देऊन टाकले असते म्हणला. असं म्हणले का? हा, बरं बरं बरं, येऊ दे ना आता. त्याचा कसा कुच्चा मोडी ते मी. हा नाही मा नावाची बदनामी करून राहिले का? हा? तुम्ही आहे ना त्याचा कुच्चा मोडा नाही तर त्याला मोडा, मला काही घेणं देणं नाही बरं का. हा. मला एक सांगा, असे
किती बचत गटाचे पैसे तुम्ही उचललेत? कोण? हो साहेब, आम्ही कोणाकडूनच पैसे गेले, फक्त तुमच्याकडूनच घेतले. होय, हा. खरं बोलताय ना? आणि मग हो, गावात बायांची चर्चा चालली होती. काय चर्चा चालली? हा, जवळजवळ तुम्ही आहे ना 5-7 बचत गटातले पैसे उचललेत. साहेब, तुम्हाला कळत कसं नाही? बायांचं काय ऐका, त्या लोक घोड्यावर बसून देती नाही, पायी चालून देती नाही. त्यांच्या आहे ना, त्यांच्या मरणाचा अंधार राहतो, पण त्या दुसऱ्याचं पाहत्या वाकून. आपण कशाला एवढं खोटं कोण बोलल? ते म्हणते ना काय, हा, स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून. हा, अशी सवय आहे आमच्या गावातल्या बायांना. होय, हा. नाही बरी त्यांना सवय. हा, आणि तुम्हाला काही एक पण बचत गटाचा हप्ता देता येईना झालाय. तुम्हाला काय सांगितलं आम्ही ना, आजपर्यंत कोणाचेच पैसे बुडवेल नाही, तुमचे सोडून. हा का? हा, ते बी तुमचे आम्हाला बुडवायचे नाहीये, आम्ही देणार आहे. मग कधी देणार आहे? मग देतो ना, थोडा दम काढा ना. किती दिवस? हा? किती दिवस म्हणजे काय? 6 महिने झाले ना. 6 महिने झाले ना. अबे अजून जास्त नाही, अजून 4 महिने थांबा. तुमचा 1 रुपया ठेवीत नाही मी. 4 महिने? हा. हो, अहो, काय तोंडाला काय बोलायची किंमत आहे का नाही तुम्हाला? काय किंमत? हा, हा? खुशाल म्हणताय अजून 4 महिने थांबा. आणि मग काय झालं? हा. काय लगेच काय पैसे काय झाडाला आहे का हेलकावायचे काय झाड? नाही, आम्ही तुमच्या तोंडाकडे पाहून पैसे दिले म्हणजे आम्ही काय चूक केली का? कोणाचे तोंडाक पाहून दिले? तुमच्याच. काय? हा. मा तोंडाक पाहून? हा, मग दिले ना. हा, दिले ना. थांबा 4 महिने. मग 4 महिने काय मी थांबणार नाही. मग मला आहे ना, आज कसल्याही परिस्थितीत 6 महिन्याचे बचत गटाचे 27,000 रुपये ना आता मला द्या इथं. किती? 27,000. 27 कसे काय? 27 कसे काय म्हणजे? मग? महिन्याचे 4,500 रुपये हप्ता आहे. हा. मग 6 महिन्याचे 27,000 झाले. हा ना. त्याच्यापेक्षा एक काम करा. कोणत्या शाळेत शिकले हो तुम्ही? काय झालं? काय झालं? काय नीट करा हिशोब करा. नाही, तुम्हीच करा. 20,000 रुपये होत्या. कसे 20,000 होते? नाही का? कसे होते सांगा ना. नाही, मग माझ चुकला असेल कदाचित. 27,000 पेक्षा तुम्ही बरं, एक काम बघा करा. साहेब, हा, मी काय म्हणते तुम्हाला, हा. तुम्ही ना इकडे येऊन माशी बार भरू नका. हा. हे बघा, मी डोकं फिरवायला मी पण काय मोकळा नाही आणि माझ्या डोक्याला पण टेन्शन देऊ नका. त्याच्यापेक्षा आहे ना सगळेच पैसे भरून टाका, म्हणजे मी पण मोकळा आणि तुम्ही पण मोकळं. हो, हो, 1 रुपया देणार नाही तुमचा. जा, काय करायचे करा. काय म्हणताय? हा, नाही देणार. जा. अ, काय इकडे येऊन फालतू डोकं लावून राहिले, इकडे कामाधंद्याचा टाइम. शांताबाई, मग मी साहेब आहे म्हणून तुम्हाला 2 गोष्टी प्रेमानं बोललोय. हा, मग माझं डोकं नका फिरवू. मग काय केलं असतं तुम्ही? काय केलं? असतं हो? आता तुम्ही बाय माणूस पडलाय. हो, हा? आता मी आहे ना सरळ पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट देईन. हा ना. हा, मीच पोलीस स्टेशनला जाते का? माझा नवरा घरात नसताना हा साहेब मा घरी आला म्हणून जाऊ का? कंप्लेंट देऊ का? माझ्यावर कंप्लेंट देणार का? आणि मग अय, तुमच्यावर नाही, मग काय लोकांना देऊ का? म्हणजे आम्ही पैसे देऊन लय मोठी चूक केली म्हणायची. हा, चूक केली. माणूस सांगतोय चांगलं गोडी गुलाबी का देणार आहे, तरी तुम्ही तो वराच लावलाय. नाही, आत्ताच टाका. आत्ता काही जाणायचे का इकडे पैसे? हा, मला काय सांगू नका. तुम्हाला पैसे देता येतात का नाही तेवढं सांगा. आता जा, तुम्हाला काय करायचं ते करा, पाहतो आम्ही. मग काय म्हणाला तुम्ही? नाही देत पैसे? हा, नाही देत. जा. होय, घेताना किती गोड बोलत होता. साहेब, 1 दिवस तुमचा हप्ता लेट होणार नाही, भले 4 दिवस अगोदर हप्ता देईन. बरं का साहेब? काय पण करा, पण मला एवढं पैसे द्या. हो, कर्ज द्या मला. हो, तुमच्या शब्दाकडे बघून, तुमच्या तोंडाकडे बघून आम्ही पैसे दिले. हा, काय उपकार नाही केला आमच्यावर तुम्ही? हा, दिले तर आम्ही तुमची परत देणार आहे का? ठेवणार नाहीये. हा, माणूस म्हणतं जावं मेलं. आले तर आले वरून, इकडे खूप बसायला खुर्ची दिली तुम्हाला चहा विचारला, पोहे विचारले, तुम्ही तर मा डोक्यावर बसले. नाही, बरं झालं बरं का तुमचा मी चहा घेतला नाही, तुमचा पोहे घेतला नाही. हायला ती खाल्लं असतं ना, ती सुद्धा पोटातनं काढून मागितलं असतं बाईनं. हा, आणि वरून मलाच धमकी दाखविते, पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट देतो. हा, मग? मीच तुमच्या नावाची कंप्लेंट देते ना. काय देणार आहे माझा complaint? नवरा घरात नसताना एकटी बाई पाहून तुम्ही आले. होय, हा, म्हणजे नवरा घरात नसताना एकटी बाई पाहून मी आलो. आणि मग नवरा तर तुमचा रस्त्यात भेटला. हा? भेटला ना. हा. मग माझा नवरा बाहेर चालला होता, ते पाहिलं ना तुम्ही? हा, पाहिलं. ना. मग इकडे कायला झक मारायला आले का तुम्ही? हा, अय बाई, तुम्हाला कळालं नाही का? या बाईचा नवरा बाहेर चाललाय, आपण हिच्या घरी जायचं कसं काय? हे समजलं नाही का तुम्हाला? होय, आणि मग ही बरं बोलता आलं. इकडे कायला बोंबा मारीत चालले तुम्ही? नाही, मग? नवरा बाहेर गेलाय आणि कशाला घरी जखमा राय आलाय. पैसे जर हप्ता मला तिथं आणून दिला असतं, कशाला मी तरी इथं आलो असतो. कुतारड्यावानी वरून भुकू राहिले ना. शांताबाई, नीट बोल बरं का. नीट सांगतोय तुला मी. काय चुकीचं बोलले हो मी? काय चुकीचं म्हणजे? बोलले? हा,
काय चुकीचं बोलला नाही का? खरं आहे तेच बोलते मी. काय खरं आहे? खरं बोलल्यावर कशा मिरच्या झोंबात्या तुम्हाला? हा. म्हण बचत गटाचे साहेब लोकांचे पैसे खाते तर खात्या आणि वरून एकटी बाई पाहून घरी येत्या आणि दम द्या आणि पोलीस स्टेशनची धमकी दाखवित्या. आम्ही पोलीस स्टेशनला घाबरायला रिकाम नाही नवरा बायको. तरी ती गावातली बाई मला बोलली होती बरं का साहेब. कोणची बाई बोलली? तिचं नाव सांगा मला फक्त. तिच्या जर तिथे जाऊन नाही म्या आता जाऊ दे बोलत नाही मी. हाय. तिची तिथे जाऊनच काढते मग मी चांगली. मला नावाची शांताबाई म्हणत्या. हा, बरोबर आहे. मग? तिनं तसंच सांगितलं मला. तिची झिपरीत धरते तिथे जाऊन. हा. मग तुम्हाला काय मी काही एवढी कमजोर वाटले काय? म्हणजे लोकांचं पैसे बुडवायचंच बा. हा या बा साहेब तुम्ही अजून नीट बोला. बुडवायचा विषय घेऊ नका. तुमचा 1 रुपया बुडवेल नाही मी. 6 महिने झालं ना, मग एकतरी हप्ता दिलाय का? सांगा मला, दिलाय का खरंच? तुम्ही ना आता तुमचं लय होत आहे. तुम्हाला काय करायचं? कंप्लीट करायची का? हो, करणार आहे मी. लगेच उठायडो. हा चाललं. लगेच हाय असंच आहे ना. आता पोलीस स्टेशनला जातो. लगेच पोलीस स्टेशनला जा. हा. लगेच मी तिथे येते पोलिसांचा फोन आल्यावर. हा या हा. हा ते पोलिसच बरोबर पैसे वसूल करून देतील. हा ना हा ना. कसे पैसे वसूल करते पाहते ना त्यांच्याकडे मी. कळतं आम्हाला पण काय करायचं आणि काय नाही ते. हा ना. हा तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त कळतं. कळतं ना? आम्ही आतापर्यंत असे लय सरळ करेले. बर बर बर. तुम्ही काय तुम्हाला आता असं चिरडून टाकू आम्ही मच्छरासारखं. छायला बाईला काय मी मच्छर वाटलो का काय? हा बचत गटाचा साहेब आहे मी. अहो, समजलं का? तुमचा एवढा मान ठेवला. तुम्ही इकडे येऊन मा डोक्यावर बसायला लागले. मग मा टाळकं सटकून गेलं. म्हणजे मी डोक्यावर बसायला लागलो. आणि मग हो तुम्ही तर आमच्या डोक्यावर मिऱ्या वाटल्या. 1 हप्ता दिला नाही साधा. नाही ना. आता तर काय तो बी नाही भेटायचा. होय. 1 रुपया नाही भेटायचा. जा तुम्हाला काय करायचं ते करा. ठीक आहे ठीक आहे. बचत गटाचे पैसे पोलीस वसूल. स्टेशनला जा. नाही तर PSI कडे जा. नाही तर वरती SP कडे जा. आमच्या काही बापाचा तोटा नाही जाणार. जा. ठीक आहे ठीक आहे. बचत गटाचे पैसे वसूल करायचे आहेत हा. ना, ते मी बरोबर वसूल करतो बरं का? हा जा जा हायला. जा. तरी तुमच्यासारखे ना लय पाहिले आम्ही. जा. हायला ती बिचारी म्हणत होती शांताबाई गावातली लय रगील बाई आहे. हा ना. हा. तुम्हाला काय आताशी कळालं का? वा रे वा. याची एवढी मान मर्यादा धरून ये बुठारनं इथं आले ना डोक्यावर एवढं मिऱ्या वाटायला लागले. वरून म्हणतो आत्ताच्या आता पैसे टाकी त्या. तुला तर आहे ना तू जायचं आता पोलीस स्टेशनला. तो पैसे देतेच मी आता चांगले. तू पाहतच राह फक्त. वा रे वा. चोर तर चोर वरनं शिरजोर. खायला शांताबाई पैसे घेताना गोड गोड आणि द्यायच्या नावाला बॉम्बा बॉम्ब. वरनं म्हणते पैसेच भरत नाही, देत पण नाही. जा म्हणे काय करायचं कर. ह्याला उगाच का मी पण बचत गटाचं 10 वर्ष चालवतोय बचत गट. हां पैसे कसे वसूल करायचे ना मला पण चांगलं माहिती आहे. नाही ना पै ना पै मी वसूल करीन. तर गंगाराम नाव नाही सांगणार. गंगाराम हागवणे म्हणतात आपल्याला. हाय असं ना आता डायरेक्ट SP लाच जाऊन भेटतो.